बाई बाई, किती उशीर होऊन गेला. सगळा म्हटलं सूर्य डोक्यावर निघून गेला, पण माया घरची सून अजून उठाचा पत्ता नाही. हिनं तर हे रोजचंच लावलं. काय होय, हे वेळ होय काय सुनवायरीची उठाची. घरातले सारे उठून गेले आणि मस्त दोघं जण दरवाजा लावून पडले आहे. आणि आपल्याला काय चांगलं वाटते काय उठवायला जाणं? हा, शोभते का आपल्याला सुनवायरीच्या खोलीत जाणं दोघं असल्यावर? हा, त्याला समजायला नाही पाहिजे काय आता उठाचा टाइम झाला उठून जावा म्हणून? हा, घरात कामं गिमं राहत नाही काय? चहा करायचा राहते, हा, आंघोळा मांगोळा करा, आपलं देवपूजा करा. हा, मस्त सूर्य निघेपर्यंत मस्त झोपली राहते आणि थोई झोपला राहते बैलचा भाड्या. हा, काही काही नाही ध्यान देऊन राहिला थोई घरात ध्यान द्याले. आणि आता म्हटलं एवढं मोठं अंगण झाडलं, हा, हॉलही झाडून काढला. तिच्या खोलीला अजून झाडू लागायचीच आहे, झाडझुडी नाही झाली तिच्या खोलीची. तिकडून आणलं मी पूर्ण झाडझूड करून आणलं, अंगणही झाडून घेतलं. हा, आता म्हटलं चहा पेतो, आता थकून गेली मी. तर म्हटलं सून उठाचा पत्ताच नाही. असं वाटते का आपल्याला एक जन्म करून राहिली ते ह्याच जन्मी. हा, चहा द्यायच्या कामाची नाही आहे ते सून. मग काय कामाची सून आहे हे? हा, चहाही नाही देऊ शकत सासूले. तर आपण अर्ध पर्ध काम करून घ्या वरचं वारचं, तरी म्हटलं एका कामाला हात नाही लावून राहिली. जाऊ दे, नाही लावून राहिली तर. पण ह्याविषयी मी रुपेसोबत बोलतो ना. हा, काय होय म्हणून किती डोक्यावर चढवतं म्हणून अजून. हे काही बरोबर नाही आहे काही. हे सुनवारीचं काम हे असं असते काय? असं असाले कोणाचाच धाक नाही, ना सासूचा ना सासऱ्याचा. का मी सासू काही बोलन पाहिजे इतके वाटपर्यंत मी झोपंत, का सासरा काही बोलन? हा, तिला काही करायचं नाही आहे बाप्पा. हा, निरी निर्लज्जासारखे झोपले राहते दोघे जण. काय झालं? अरे, आले का तुम्ही? हा, बसा, मी पाणी बोलवतो. रुंजून, अबाई रुंजून, ते बाबा आले बा, पाणी आण त्याच्यासाठी गडवा भरून. ग्लास आणि गडवा घेऊन ये. माय बहीण, ह्या डॉक्टरांनी लय मागं लावून दिलं. मस्त आराम करायला भेटे सकाळी 6-7 वाजेपर्यंत. तर म्हणे सकाळी फिरत जा म्हणे. हा, तुमचं हृदय तुमची तब्येत बरोबर राहील म्हणे, बीपी जागेवर राहील म्हणे. हा, तर सकाळपासून निघाव तर आता या लागते घरी. पाय नाही ना, पाय दुखून राहिले. मन नाही करत आता, उठाले मन नाही करत ना, बसाले मन नाही करत. लयच पाय दुखून राहिले आता. अहो रुपयाची बाबा, आता जसं डॉक्टरनं म्हटलं ना तसं करावंच लागते, नाही तर काय करता मग तुम्हाला किती दम येऊन राहिला होता मागं. आणि आता म्हटलं वॉकिंगला चालले तुम्ही सकाळी तर पहा ना आता तुमच्या तब्येतीत थोडासा सुधार येऊन राहिला. हा, तब्येतही बरोबर वाटून राहिली. आता थोडे दिवस पाय दुखणारच आहे, तुम्हाला एवढी सवय नाही आहे ना. गाडीवर बसलं का वावरात गेलं, गाडीवर बसलं का काही आणायला गेलं, आणि असं पायदळ कधी चालायला लागलंच नाही. तर मग कायचं, आता तुमची सवय लई दिवसापासून मिटून गेली होती ना, आणि आता तुम्ही चालून राहिले तर पाय दुखणं तर साहजिकच आहे. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आता पहा तुम्ही रोज जाल ना, तर म्हटलं तुम्हाला सवय पडून जाईल. मग तुम्हाला एवढं अखरं नाही. आणि पहा तुमची तब्येतही दुरुस्त होऊन जाईल. तू सगळं काही बरोबर म्हणून राहिली, पण किती काही म्हटलं तरी आपल्याला घरादाराचं टेन्शन आहे. ह्या टेन्शनच्या यानंच बीपी वाढते, टेन्शनच्या यानंच बीपी वाढते. आता कोणाला सांगावं आपण? आपल्या मनात आपल्या डोक्यात किती विचार चालले राहते, कोणाला सांगावं? हा, आणि कोणाला सांगून काही फायदा आहे का? कोणी काय कमी करणार आहे काय? आपलं काम आपल्याला सांभाळायला लागते शेवटी. कोण सांभाळणार आहे? अहो रुपयाचे बाबा, किती करा ना तुम्ही, किती करा सांगा बरं. हा, जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून म्हटलं तुम्ही मेहनत करून राहिले. एवढं मोठं जमवलं म्हटलं. हा, शेती वाडी सगळं काही जमवलं, घरदार दुकान गिकान, हा, एवढं सगळं काही केलं. आता आराम करा. हा, आराम करा ना. आता किती करता? आता किती काही म्हटलं तरी थकले ना तुम्ही आता करू. हा, आता जाऊ द्या. आता काही टेन्शन नका घेऊ. रुपया सांभाळते ना, रुपयाला देऊन द्या, पाय देतो. हा, कायले एवढा लोट घेता डोक्यावर? अजून तब्येत बिघडली की झालं तर मग अजून काय कराल? हा, एवढं टेन्शन काही घेऊ नका, रुपयावर सोडून द्या, करते तो. आता काय दुकान काय सांभाळून नाही राहिला का तो? दुकान तर सांभाळून राहिला म्हणत हो, पण आता एवढे दिवस झाले त्याला दुकान सांभाळाले, त्यांनी एक पैसाही दाखवला नाही. काय करून राहिला काय नाही. आता म्हटलं एवढ्या मोठ्या पैशाची त्याला दुकान घेऊन दिली. हा, भाड्याची दुकान नाही पाहिजे म्हणे, स्वतःची पाहिजे म्हणे, स्वतः मालक पाहिजे म्हणे. तर म्हटलं घे बाबू, स्वतःची घेऊन दिली. हा, 20-30 लाखाचा माल भरून दिला त्याच्या दुकानात. सारी गचपच लावून दिली. हा, 10-12 तर पोट्टेच आहे त्याच्या दुकानात, 10-12 हजार रुपयानं. हा, ह्या फक्त बसला राहते. आणि म्हटलं आता केवढी खरेदी होते आणि केवढी नाही त्यानं अजून नाही दाखवली. त्याला विचारावं इथं हाव ना बाबा, असं ना बाबा, तसं ना बाबा. झालं, काहीच नाही दाखवून राहिला, काय करून राहिला आणि काय नाही. जर त्याच्या भरोसे हे वावर शेत सोडलं ना तर मग झालं, सारं पांदानच होऊन गेलं मग वावर शेताचं. हा, नुसता बसू खाईल. आणि ते त्याला म्हटलं जन्मभर पुरणारी आहे ना, 4 दिवसात संपून टाकन तो. हा, काही कामाचं नाही आहे म्हटलं. तुला काय वाटून राहिलं हो पुष्पा? काही कामाचं नाही आहे तो. होते ना, होते. एक वेळा त्याच्यावर विश्वास ठेवून तर पहा, करते का नाही करत तो. हे पाय, आता तुला काय सांगू म्हटलं, पूर्णचा पूर्ण बहर आलेला होता ना संत्र्याच्या झाडाले, पूर्ण गळला म्हटलं. अवकाळी वादळानं पूर्ण गळून गेला. आता म्हटलं जास्त काही त्याला येतही नाही, बहरही नाही आता. हा, बहरच नाही आला तर पीक कुठून निघणार आहे मग? आणि कुठून जास्त बगीचा जाणार आहे तो? हा, विचार करणं. आता तर म्हटलं एवढा मोठा पैसा त्याच्यात गुंतवून टाकला दुकानात. हा, आणि वावर शेतात असं चालू आहे. आणि कसं होईल काय माहीत. असं वाटते का बस 5चा पैसा चालला. हा, आणि घरात पैसे नाही येऊन राहिला, अशी गोष्ट झाली आता. हे बा रुपयाचे बाबा, तुम्ही काही काळजी नका करू. तुम्ही पहिले नाही काय एवढा लोट नका घेऊ. ह्या लोट घेतल्यानंच तुमची तब्येत खराब होऊन राहिली. हा, मी सांगतो ना रुपयाले, मी सांगतो.
जरासं ध्यान दे म्हणून. बाबाची तब्येत काही बरोबर नाही म्हणून जरासं ध्यान देत जा म्हणून. एक दोन चक्कर मारत जा म्हणून वावरात म्हणून. तुम्ही काळजी नका करू. या पोट्टीले किती वेळचं म्हटलं पाणी आण म्हणून. काय करते काय माहित तिकडे. रुंजून रुंजून तुला म्हटलं ना बाई बाबा आले पाणी आण म्हणून. जाऊ दे ना, करू दे ना, हळूहळू कर. तर काय इथे मागं लागून जातं सकाळपासून. बिचारी पोरगी सकाळपासून उठते. तू सून तुझे पोरगं उठलं काय? कुठं उठले त्याला काही लाजा शर्मा राहिलाच नाही. सासरा गेलाय आलाय, सासू उठली, झाडझूड झाली, सगळं काही झालं तरी म्हटलं ना सून उठली ना पोरगं उठलं, कोणीच नाही उठलं. या घरात तर सारी झोपू झोपू म्हटलं दलंदरी आणून राहिले दोघही जण. दलिंदर झाले ते. एवढ्या वेळपर्यंत झोपा लागते काय ऊन येईपर्यंत. सर्व डोक्यावर म्हटलं सूर्य चढून जाते. अशानं तर सारा अवदासा घुसते घरात. हे अशा झोपल्या झोपल्या राहिल्या ना एवढ्या वाडकेपर्यंत. काय बरं, आणि तू म्हणतो का त्या रुपयावर सगळं काही सोडून द्या. सोडायच्या लायकीचा आहे काय तो? त्याची तर झोप नाही होऊन राहिली. झोपीतूनच नाही निघाला तो सध्या. बाळ आहे तो ताना. सध्या त्याचं काहीच नाही होऊन राहिलं. आता काय बोलू तुले. तोच जर जिम्मेदार राहिला असता तर आपल्याला काय एवढं हे दगदग करायला लागली असती. सगळं त्याच्या भरोसे सोडून आपण मस्त गेलो असतो तिकडे. तीर्थ फिरत घुमलो असतो. मस्त देवस्थान गेलो असतो. पण काही नाही, आपल्या नशिबातच नाही आहे काही. जाऊ दे काय आहे. बाबा आले तुम्ही. काय आले तुम्ही म्हणता. तुला किती वेळचा आवाज दिला का बाई बाबासाठी पाणी आण. बाबा आले बाहेरून. आता आणून राहिली तू. आणि ते एक गिलास भर गळवा आणि गिलास आणा लागत होता ना. एवढ्या पाण्यानं होते काय. कमीत कमी डॉक्टरनं म्हटलं का फिरून आल्याच्या नंतर म्हणे थोड्या वेळानं पाणी प्या म्हणे. कमीत कमी एक गडवा तरी पाणी आणायला पाहिजे होतं. धीरे धीरे करू तेवढं पाणी पिऊन घेईन ते. आणि घेऊन आली ते गिलास. आणि जा गडवा आण. अहो आई गडवा आण म्हणतो तू. सगळे भांडे म्हटलं घासाचे पडले आहे तसेच आहे. पूर्ण बेसिन भरलं होतं. ना गिलास आहे पाणी प्यासाठी, ना गडवा आहे, ना काही आहे. आता मी गिलास धुतला आणि बाबासाठी पाणी आणलं. पूर्ण भांडे तसेच आहे म्हटलं रात्रीचे. एकही नाही धुतला त्याच्यातलं. काय बोलून राहिली तू रुंजून. काऊन काल तर संध्याकाळी त्या स्वयंपाक केला ना. आणि भांडे रश्मी घासून राहिली होती. ते म्हणे ना मी घासतो म्हणे. आणि तिनं घासलं नाही का. थांब मला पहिले पाणी देते बाबाले, नंतर मी त्यासोबत बोलतो. पहिलेच उशीर जाऊन गेला. बाबाला तहान लागली असन. घ्या बाबा घ्या, पहिले पाणी पिऊन घ्या. तुम्ही दमले असन. एवढ्या दुरून आले चालत दमून गेले असन. पहिले पाणी पिऊन घ्या आरामशीर. आणि मी गडवाई धुतो आणि गडवा करून पाणी इथं आणून ठेवून देतो. पहिले एवढंच प्या आणि मग हळूहळू तेवढं पाणी पिऊन घे जा. त्याच्यानंतर मी चहा ठेवून देतो. नंतर चहा पिऊन घ्या. काय म्हणून राहिली होती तू रुंजून. काय म्हणून राहिली होती. तिने एकही भांडे नाही घासलं आहे ना. ते तर म्हणे मी पूर्ण भांडे घासतो म्हणे. स्वयंपाक तुम्ही करून घ्या म्हणे. रुंजून ताई म्हणे पूर्ण भांडे मी घासून देतो म्हणे. आणि काल तर म्हटलं 4 वाजता 5चे भांडे तसेच पडले होते चहाचे. आणि त्याच्यानंतर जेवण करायचे सगळे काही. तिने एकही नाही धुतला काय हो. आई तुला काय सांगून राहिली मी उठली ब्रश गिश केला आणि म्हटलं चहा ठेवतो म्हटलं त्यासाठी. मला तू झाडताना दिसली अंगण. तर म्हटलं मी चहा ठेवून देतो म्हटलं. रश्मी वहिनीच्या खोलीजवळ आली तर त्याचा दरवाजा लागला होता. तर म्हटलं जाऊ दे झोपले आहे म्हटलं. जे गेली किचनजवळ पाहतो सगळे भांडेच. तर मी म्हटलं बाप्पा काय गोयाटा सारे माशा लागून राहिला त्याला. आणि तसंच म्हटलं ओटाही नाही पुसला ना काही नाही पुसला. जसं आपण केलं होतं ना रात्री स्वयंपाक केला ना मी तसंच पडलं आहे म्हटलं. आता मी म्हटलं हे भांडे गिंडे घासन तर त्याच्यानंतर म्हटलं ओटा पूर्ण पुसून घेईन, गॅस गीस धुवून घेईन. पण नाही काहीच नाही केलं माहिती ना. हे असं काही चांगलं आहे का सांग बरं. एवढी गिदाडीच आहे. ते गॅस जवळ म्हटलं सारे माशा घुमून राहिल्या, सारे मुंग्या होऊन गेल्या. साखर गिकर पडली असन तर सारे मुंग्या झाल्या म्हटलं तिथं. तर आता मी उठली पहिले गॅस ओटा पुसला आणि त्याच्यानंतर बाबासाठी ग्लास धुतला आणि पाणी आणून दिलं. आणि ते भांडे तसेच पडले. बाई ह्या सुनेचं काय करा. 4 दिवस कामं केली ना. त्याच्यानंतर म्हटलं एवढे गोयाटेच आहे करून राहिली. कामाची ना धंद्याची नुसतं झोपा काढायसाठी आली का काय माहीत. झोपासाठीच आली काय तर फक्त. सासरी काय झोपा काढायसाठी पाठवलं काय तर हिच्या घरच्या लोकांना. काही समजून नाही राहिलं पप्पा काय बोलावं काय नाही तर आपण. जाय बरं जाय उठव तिले. उठली का नाही उठली पाय. आता पाय 8:30 वाजत येऊन राहिले. तिला जराशी लाज नाही. त्या सासूही उठली सासराही उठला. ननंदही उठून गेली लाईनी सुईनी. आणि म्हटलं सुनवायरी झोपलीच आहे अजून. उठव तिले जाय. पाय दरवाजा उघडला असन तर तसा भेडलाच राहते दरवाजा. पाय लोट आणि जा अंदर आणि द्या आवाज तिले उठ म्हणा. झोपाचा वेळ होत आहे. कामाची ना धंद्याची कायची झोप लागते काय माहिती तिले. माणूस काम करते तर थकून जाते. त्याच्यानं मस्त गाढ झोप लागून जाते. हे तर दिवसभर एकही काम करत नाही. हिला कशी झोप येते आणि काय माहीत. एवढ्या वेळपर्यंत नुसती मोबाईल पाहते अर्ध्या रात्रीपर्यंत आणि इकडे झोपा काढते. मग सूर्य निघेपर्यंत मस्त झोपली राहते. जाय रुंजून तू. मला जाणं काही चांगलं वाटत नाही. तू जाय आणि तिला आवाज दे म्हणा उठा ना म्हणा. हे काही वेळ होता म्हणा झोपाची. उठ म्हणा आणि जाय तेवढे भांडे घास म्हणा. ते पडले आहे तर रात्रीचे. आणि जाय बोल परत तिला जरासं. नाही बोलून राहिली ते याचा फायदा उचलून राहिली ते. हे पाय आई तू सुनाय टेटर. मी काही जास्त काही बोलत नाही. मी फक्त एवढंच म्हणतो म्हणून उठा म्हणून. थोडा सूर्य निघाला म्हणून. आता 8:30 वाजून राहिले म्हणून. स्वयंपाक गिपाक करा नाही लागत काय म्हणून. उठा म्हणून लवकर. आंघोळ करा म्हणून असे म्हणून दे तुम्ही. बाकी मी काही बोलत नाही. नाही तर अजून सकाळी म्हटलं चालू होऊन जाईन ते. तुला तर माहिती आहे मग ते काय कशी करते तर वहिनी. जाऊ दे जराशी हळूहळू बोल. ते बाबाची काही तब्येत बरोबर नाही वाटून राहिली. आणि जाय तुला जसं वाटते तसं कर. जाय उठव बरं तिले. अरे आता या सासूबाईला काय झालं. एकदमच चेहरा उतरून घेतला. नाही तर 1-2 टोमले मारल्याशिवाय तेले धकतच नाही.
हां मी इकडून गेली आणि आली ताक घेऊन तर एक शब्दही नाही बोलल्या. नाही तर काही ना काही तोंडातल्या तोंडात बडबड करतच राहते. पण मी आता ताकाचे पैसे काही त्याच्या जवळून घेत नाही. मी घेतच नाही ना आणि मी बोलतही नाही त्याच्यासोबत. जाऊ द्या, उतरलाय तोंड. तसं कोणतं चांगलं राहते. आम्हाला बोलायच्या वेळेस तर सध्या उतरलंच राहते तोंड. मी राधिका ताईला म्हणतो तुम्हीच मागा म्हणा नातेवाईक जवळून पैसे. मी काही मागत नाही. हां मी काही बोलतच नाही ना, आता काहीच नाही बोलत मी. मीच कायला वायशी हो. मी वायशी होतही नाही आणि मी बोलतही नाही. राधिका ताई, अरे पूनम आणलं काय ताक आणलं काय? हो ताक तर आणलं मी. पण म्हटलं मी काही पैसे मागत नाही. म्हटलं आते बैले तुम्हीच मागा आणि तुम्हीच द्या. मी काही बोलतच नाही म्हटलं त्याच्यासोबत. त्याला पटत नाही ना मी बोलणं, तर मी त्याच्यासोबत बोलत नाही. आता तुम्हीच जा तुम्हीच मागा. आता तुम्ही सांगितलं होतं मला ताक घेऊन ये तर मी येऊन गेले घेऊन. पण आता मी पैशासाठी काही त्याच्याजवळ जात नाही. हां आणि फालतूच कायला जाऊ आपण. हां मग आपल्या तोंडातून काही निघालं तर मग अजून म्हणते का बोलत बसते म्हणून. हां जा तुम्हीच जा आणि तुम्हीच मागा. हे घ्या मी इथं ठेवून देतो. पाहत बसा आता तुम्ही काय करायचं आहे ते याचं. पण का बरं राधिका ताई एवढं मोठं ताक कायला पाहिजे? कायला घेतलं एवढं मोठं ताक? अहो पुन्हा आता लागला उन्हाळा आणि मामाची बाहेर येते की नाही, वावरातून येते ते त्याला द्या लागते. जरासं ताक आणि त्याच्यात थोडंसं बर्फ टाकून द्या आणि जराशी साखर आणि पेते ते थंडक राहते त्यानं पोटात. म्हणून घेतली एवढी मोठी ताक. नाही तर काय काम आहे. आणि थोडंसं म्हटलं आज मस्त कढी बनवू म्हटलं. कढी आणि त्याच्यात जरासे वडे बनवू. कढी वडे. हां काय म्हणतो तू? अरे वा बरं झालं. तसंही तोंड खराब झालं होतं. मस्त आंबट चिंबट खायचं मन करून राहिलं होतं. बरं झालं कढी वडे बनवून राहिला तर तुम्ही. चांगलं जमत असं नाही ना. मी आता कधी खाल्ले नाही. मी तर नाही करत. मी तर साधी कढी करते. कढी वडे तर कधी खाल्ले नाही. त्याच्यात काय आहे व जशी आपण कढी करतो तशी कढी करावं आणि त्याच्यात वडे बनवतो ना आपण तसे खासाठी सणावाराले तसे वडे बनवून टाकून द्या. बस झालं कढी वडे. तशी साधी खाल्ली ना ती एवढी छान नाही केलं लागत नाही. त्याच्यात वडे भजे टाकले ना तर छान लागते. म्हणून नाही का मी कढी वडे नाही तर मग कढी भजे असेच बनवत असतो. साधी कढी काही बनवत नाही. मग डबल भाजी करायची काही गरज नाही. नाही तर मग अजून वरण लावाच लागते कढी राहिली का. मग त्याच्यापेक्षा एक भाजी केली आणि मोकळं झालं. हो काय. पण ते जाऊ द्या. ते पैसे द्यायचे आहे ना. ते ताक घेतलं त्या काकाजी जवळून ते त्याला पैसे द्यायचे आहे ना. जा ना तुम्ही मागा ना आते बैले. हां घेऊन त्यांना उभी असेल ना ते. मी येऊन गेली तर गोष्टी करत उभी राहून गेली. अहो पुन्हा पैसे किसे आता आते बैले नाही मागा लागत. काऊन अशा बोलून राहिल्या राधिका ताई तुम्ही? अहो सकाळी मामाजीनंच पैसे दिले म्हटलं घर खर्चासाठी. पूर्णपणे हातात दिले आणि आतेबाईच्या हातात नाही दिले. आता म्हटलं जोही घर खर्च लागन तर आपल्या दोघीलाच करा लागन. आता जे लागलं गिगलं दूध राव भाजीपाला राव जे काही लागन घरात ते सगळं आपल्याला आणायला लागन म्हटलं. काय 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 बोलून राहिलं तुम्ही राधिका ताई? हे तर लस आनंदाची गोष्ट झाली. असं झालं मग ते आहे ना. म्हणून चेहरा उतरलाय वाटते सासूबाईचा. एकदमच उतरला ना. हां असं वाटून राहिलं का कितीक जणीनं मारलं त्याले धरून आणि कितीक जणीनं नाही. पण हे कसं काय घडलं चमत्कार या. हां याच्या पहिले तर मामाजीनं घर खर्च तर घेतला होता त्याच्या हातातून. पण काही ना काही पैसे देऊनच राहिले होते खर्चासाठी. आणि आता एकदम पूर्ण खर्चच घेऊन घेतला हातातून. अरे बापरे हे तर मस्त जमलं. पण चांगलं जमलं. कमीत कमी आपल्या हातात तरी आला खर्च. पण झालं असं काय एवढा चेहराही उतरला त्याचा. हां मामाजीने एकदमशी आपल्याला देऊन दिला खर्च थोडी पूर्ण घराचा. हे पाय पुन्हा काल जे काही झालं की नाही घरात जे काही झालं भांडणं गिणणं झाले तू ये आतेबाईचे मये आपण तिकडून आलो आणि आतेबाई बडबड करायला लागले तर ते काही मामाजीला चांगलं नाही वाटलं. मामाजीला आवडलं नाही ते. आणि तसे म्हटलं मामाजी कमी बोलते प्रेमानं बोलते त्याला अशी भांडणं कुणणं काही आवडत नाही. आणि आता म्हटलं आता त्यानं स्पष्ट आतेबाईसोबत बोलणंच बंद करून टाकलं. त्याच्यासोबत म्हणजे ते शब्दही नाही बोलून राहिले म्हणते काहीच नाही बोलून राहिले. आणि तुला माहित आहे काय माय बी हो का राधिका ताई काहीच नाही बोलून राहिले आतेबाईसोबत मामाची. नाही तर काय सांगून राहिली तुले. आणि म्हटलं सगळा खर्च मी हातात देऊन दिला म्हणे तुम्ही दोघीच करा म्हणे काय करायचं आहे आता. आणि त्याच्यानं आतेबाईचा चेहरा उतरून गेला. आता त्याला असं वाटून राहिलं का माझ्यासोबतच सगळेजण असे व्यवहार करून राहिले बा. सुनाई अशा करून राहिल्या पोरकोही बोलते नवराई बोलते. तर त्याला म्हटलं स्वतःवरच येऊन राहिलं म्हणून बसल्या त्या अफसोस करून राहिल्या म्हटलं त्या. असंच पाहिजे होतं. पण सासूबाईला असंच पाहिजे होतं. चांगलं केलं मामाजीने एकदम चांगलं केलं म्हटलं. मग आता मनासारखी होऊन गेली. हां लय करून राहिला होता ना बडबड नुसतं टोमणे देऊन राहिला होता. आता त्याची मुरण म्हटलं चांगलीच मुरण. नाही व पुन्हा कशी बोलतो तू. हां हे काही बरोबर नाही झालं. मला नाही वाटत बरोबर झालं म्हणून. मामाजीने बोलून द्यायला पाहिजे होतं. पण अबोला कायला ठेवायला पाहिजे होता. हां अबोला ठेवला ना माणसाच्या मनात काय होते काय नाही आपल्याला काय माहीत पडन. आणि अजून म्हटलं जास्त काय म्हणते त्याला व्यायाम म्हटलं घर करते म्हटलं मग मनात एक गोष्टीच्या चार गोष्टी होऊन जाते. हे पर राधिका ताई तुम्हाला लागतच नाही म्हटलं सासूची. मला नाही लागत. माझ्या आई बाबावर गेल्या त्या. हां माझे आई बाबा इथं आले होते काय. आणि घरात इकडे चांगले राहत नाही म्हटलं आपल्यासोबत. मग आपण मुलाला कायले चांगले वाटन त्या. मला तर काही चांगले वाटत नाही. तुम्ही राहा तुम्हाला चांगलं वाटते ना तुम्ही राहा त्याच्यासोबत त्याची लागू द्या तुम्हाला. मला त्याची लागतही नाही आणि मी त्याच्यासोबत काही चांगली राहतही नाही. आणि नथ्या माझ्यासोबत चांगल्या राहते. आणि म्हटलं आणि जर त्याला एवढंच सासूपणा हे करायचं आहे ना तर मग राहा ना म्हणा तशा. राहत नाही तशा. हां आम्हाला पोरीसारखं समजा. मग आम्ही जर तुम्हाला आईसारखं नाही समजलं तर मग म्हणा.
हां आम्हाला सुनापेक्षा निपट्टर समजते. आम्हाला काही करायची उजागरी नाही, कुठं जायची उजागरी नाही. जसे काही त्यानं कैदी आणले आम्हाला, आहे नाही काय? बस तुरुंगात राहा आणि इथं सगळं काही करा. हे काही बरोबर थोडी नाही, एकदम चुकीचं आहे म्हटलं सासूबाईचं. आणि जे काही मामाजीनं केलं ना ते एकदम बरोबर केलं. आताच तीन त्या रस्त्यावर तशाने येणार म्हटलं, तशाने येत त्या. त्याला किती काही बोललं आणि काही केलं ना तर त्याला पाणी नाही आहे, कोणत्याच गोष्टीचं पाणी नाही आहे त्याला. तुम्ही म्हणते भोकत बसा म्हणते, मी जे करायचं आहे ते करन म्हणते. ते कसं कुत्रे भोके हजार म्हणते आणि हत्ती चले ते जाऊ द्या, पण खर्च आपल्या हातात आला ना ते एक चांगली गोष्ट झाली, लय चांगली गोष्ट झाली. आता म्हटलं आपण मनसोक्त आपल्या मनाच्या भाज्या करू शकतो. काही लागलं गिगलं तर खाले आणू शकतो. हां नाही तर एवढंसं दूध आणे त्याच्यात 2 टाईमची हानी होय. हां दुधातले पैसे काटन तर भाजीपाल्यातले पैसे काटन, बस तेवढंच काम होतं त्याच्याजवळ. आता म्हटलं सगळं आणू आपण घरी, सगळंच आणू. हां राधिका ताई, तर सांगा मंडळी, हां मी जे बोलली ते बरोबर बोलली की नाही? हां हे राधिका ताईचं काय आहे, हे सगळे समोर म्हटलं एकदमच हे करून घेते, नमती घेऊन घेते. जसं काही येईल काही स्वाभिमानाचं काही हेच नाही, लेणं देणंच नाही आहे. कोणी या कोणी बोला आणि कोणी जा आणि मग ह्या जाते अजून करायला. आपल्याजवळ काही असं जमतच नाही, आपण नाही करत हे असं. हां आपल्यासोबत जे चांगलं आपण त्याच्यासोबत चांगलं, जे आपल्यासोबत चांगलं नाही आपण त्याच्यासोबत चांगलं नाही, आहे नाही काय? जशाच तसं. तर तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि प्लीज 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 तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाय पाय द्या. प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली ना त्यांचे सगळेचे नाव घ्यायचे आहे. आता या राधिका ताईले तर मी सांगत नाही नाव घ्यायचं, मीच घेऊन घेतो नाव. हां कारण की मला तुम्हाला तर माहिती आहे, मला लय आतुरता राहते तुमचे नाव घ्यायची. चला तर मग आपण सगळेचे नाव घेऊन घेऊ. मंगलाताई डहाके, मनीषाताई फोंडके, ज्योतिताई पोचलवार, वैशालीताई इंगडे, लताताई गोरे, गिरीश बोडखे, ललिताताई भरडे, अनिताताई तायडे, मराठी लताताई, खुशबू रघुवंशी बल्लारपूर, रंजनाताई इंगोले, सुजाताताई ढेरे फॅक्ट रायडर. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला एवढी छान छान कमेंट केली. आणि म्हटलं या एपिसोडमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. पण त्या अगोदर तो ताकवाला तिथं उभा आहे ना, हां हे राधिका ताई माझ्यासोबत बोलत बसून गेली, इथं उभी राहून गेली. हां त्या ताकवाला म्हणले मनाचं आहे ना, त्याचे ताक घेतलं तर पैसे द्यायचे आहे. हां मी सांगतो राधिका ताईला तुम्ही नेऊन द्या म्हणून पैसे म्हणा, नाही तर मग मीच देऊन देतो. आता आतीबाई जवळून थोडी ना घ्या लागते, आता राधिका ताई जवळूनच घ्या लागते. मग हिच्या जवळून पैसे घ्यायची कायची हरकत आहे, है नाही काय? हे तर आपलं घरच्यासारखंच मॅटर आहे, है नाही काय? चला तर मग आता मी घेतो पैसे राधिका ताई जवळून आणि त्या ताकवाल्याला देऊन येतो. तेव्हापर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ पहा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.